मावशीच्या पोरीच्या लग्नाची आपण एवढी खरेदी केली काय सांगा. शिवराय भावना मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आपण आलो त्र्यंबकेश्वरला. आपल्या मावशीच्या पोरीच्या लग्नाचं घर म्हणले काय सांगा. एक रूम पुरी पाहुण्यांच्या सामानाने तीन भरली. विषय सोडा मग आपल्या मामाचा पोरग आला लग्नाचा त्याचा ड्रेस दाखवण्यासाठी भारी म्हणलं हो एकच नंबर. आता यांनी ते कपडे ते घेतले पण आपले बाकी होते कपडे घेऊन जाणं त्या गाडीमध्ये नाशिक खरेदी करण्यासाठी निघालो आम्ही सगळेजण नाशिकला जाण्यासाठी. अर्धा एक तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो मग नाशिक मध्ये. दिली आपली गाडी पार्क करून निघालो आपण पहिले कपडे ते घेण्यासाठी. पहिले आहेराच्या साड्या ते घेणं लग्नासाठी म्हणून आलो मोठा दुकान आहेराच्या साड्या ते घेण्यासाठी. आहेराच्या साड्या ते घेतल्या आणि शुद्ध या पुतळाचा पुरा हातच वाकला त्यांनी. आता आहेराच्या साड्या ते घेऊन घेतल्या. आता बारी होते आपले कपडे ते घेण्यासाठी म्हणून आपण पोहोचलो डायरेक्ट या दुकानामध्ये. मस्त पैकी कुर्ते ते दाखवले आणि जो कुर्ते दिसते त्या कुर्त्यामधून आपण पिवळा कलर घेतला होता आणि तिघा भावांनी सेम पिवळ्या कलरचे कुर्ते घेतले. आम्ही कुर्ते ते घेऊन घेतले आणि इथं बिल पण करून घेतलं. आता कुर्ते तर घेतले मग त्याच्या सोबत घालण्यासाठी चांगला बूट तर पाहिजे म्हणून आलो आपण या दुकानामध्ये. आणि 3 लोबर मधून या मधला बूट घेतला होता. बूट तर घेऊन घेतले आणि आलो डायरेक्ट दुकानाच्या बाहेर. आणि दुकानाच्या बाहेर एवढी मोठी कोल्हापुरी लावली होती. तुला म्हणलं राहू दे म्हणलं होतो एवढी कोल्हापुरी सगळे खरेदी ते करून घेतले होते आपण. खरेदी करू सकाळची रात्र झाली होती. टाइम न घालता आपण निघालो डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. आणि नाशिक मध्ये एवढी ट्रॅफिक लागली होती रात्रीची. अर्धा तासानंतर निघालो आपल्या ट्रॅफिक मग आपण बसलो डायरेक्ट आपल्या घरी. एक सांगायचं विसरलो आपल्या घरी होती आज नवरीची मेहंदी. इथं सगळं मेहंदी ते काढायला लागली आणि आजी तीन बेवढ्या भेटलं तर नाचायला काय सांगावं.